नमस्कार मित्रांनो, जय आरसीएम. तुम्हाला सर्वांना माहित आहे नवीन वर्ष आलेले आहे आणि ही पाश्चात्य कल्पना आहे. आपलं नवीन वर्ष तुम्हाला माहिती आहे कधी येतं? महाराष्ट्रीयन लोकांचं येतं चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याला, गुजराती लोकांचं येतं दिवाळीला. असे परत आपल्या भारतामध्ये राहणारे मुस्लिम लोक आहेत त्यांचं पण ह्या दिवशी येत नाही, लक्षात घ्या. तर ही पाश्चात्य जी परंपरा आहे ती आपण कुठेतरी मोडीत काढली पाहिजे. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी आरसीएम कंपनीचं काम करतो. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सर्वांना एक माझी विनंती आहे की तुम्हाला घरी लागणाऱ्या ज्या पण वस्तू आहेत ते तुम्ही आरसीएम मधून मागवा. तुम्हाला डिस्काउंट आयडी बनवून घ्या, डिस्काउंट आयडी बनवून घ्या आणि काही पैसे लागत नाहीत. तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पुस्तक, तुमचा फोटो, वारसाचं नाव, जन्मतारीख द्यायचं. डिस्काउंट आयडी 2 मिनिटात बनवून होतो. त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन ऑल इंडिया कुठेही आरसीएमच्या शॉपमधून घरी लागणाऱ्या वस्तू मागवू शकता, ज्याच्यामध्ये आंघोळी साबण, भांडे साबण, कपडे साबण, टूथपेस्ट, चहा पावडर, ऑइल, मीठ, पीठ, डाळी, वॉशिंग पावडर, असे बरेचसे गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि घरी आल्यानंतर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी, घरी आल्यावर पैसे द्यायचे आहेत. आणि हे सर्व फायदे तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना, अनलिमिटेड लोकांना देऊ शकता, जेणेकरून आपल्या भारत देशाची, ज्या देशामध्ये आपण राहतो, त्याची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास आपण हातभार लावू. ठीक आहे, कारण आपलंही काहीतरी कर्तव्य आहे आपल्या देशाविषयी. बरेच जण असे आहेत की ज्यांना मिलिटरीमध्ये जायला जमलं नाही, देशसेवा करायला जमले नाही, पण आरसीएम तुम्हाला एक संधी देते की आज आपल्या देशावरती परकीय देशांची दादागिरी चालते. उदाहरणार्थ अमेरिका आहे, चायना आहे, असे लोक आपल्यावरती दादागिरी करतात कारण बऱ्याचशा देशांचं आपल्यावरती कर्ज आहे आपल्या देशावरती. तर जर आपण सर्वांनी आपल्या देशातल्याच वस्तू वापरल्या आणि ते आरसीएमनी विडा उचलला येतो, तर तुम्ही या देशाच्या आर्थिक बाजू मजबूत करण्यामध्ये तुमचा सुद्धा हातभार लागेल. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही आरसीएमचा आयडी बनवून घ्या, ज्याच्यात तुम्हाला पण डिस्काउंट मिळेल, वर्षातून 2 फ्री प्रोडक्ट मिळतील. आणि मार्केटमधली जी भेसळयुक्त जे आपण पदार्थ किंवा वस्तू ज्या आपण आज वापरतोय, तुम्ही यूट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला बघत असाल किती व्हिडिओ येतात. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, कुरकुरे म्हणा, हॉर्लिक्स म्हणा, त्याच्यामध्ये काय आहे, त्याचे क्वालिटी काय आहे, मध्ये एव्हरेस्ट मसाल्यामध्ये काय काय कुठले इन्ग्रेडियंट्स सापडले ते बघितलं तुम्ही, टूथपेस्टमध्ये काय काय घटक सापडले ते बघितलं तुम्ही. तर बघा, आपल्याला 100 वर्ष जगायचं आहे, पण तुम्ही कधी जगणार जर तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट म्हणजे विदाऊट भेसळयुक्त जर तुम्ही वस्तूचा वापर केला तरच तुम्ही 100 वर्ष जगू शकता, ते पण निरोगी. ठीक आहे ना. म्हणून तुम्हाला आणखी एकदा विनंती करतो, सर्वांनी आरसीएमचा आयडी बनवून घ्या. ज्याला पण आरसीएमचा आयडी बनवायचा असेल त्यांनी बिंदास मला फोन करा, काही टेन्शन घेऊ नका. 1ही रुपया भरायचा नाही आणि 1ही रुपया न भरता सुद्धा तुम्हाला याच्यातून डिस्काउंट तर मिळतोच आहे, 2 वेळा फ्री प्रोडक्ट मिळतोच आहे आणि याच्यामधून तुम्ही स्वतःचं करिअर पण बनवू शकता. ठीक आहे. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, आता मी सुद्धा तुम्हाला सवयीप्रमाणे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जर मी हे नाही बोललो आणि ह्याच्या अगोदर पण मी बोललो की पाश्चात्य देशाची संस्कृती आपण स्वीकारली नाही पाहिजे, तरी सुद्धा काय, आता तुमचा मान राखण्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. हा नवीन वर्ष नका समजू, तुम्ही आरसीएम मध्ये येणार तो नवीन वर्ष असं समजून तुम्ही कामाला लागा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. बघा, बऱ्याच लोकांना वाटतं की अरे याचा काहीतरी स्वार्थ असेल. बरोबर, स्वार्थ नक्कीच आहे. बरोबर, मी ठामपणे सांगतो स्वार्थ नक्कीच आहे. आज मला सांगा, 8 सेकंदाची ऍड करायसाठी लाखो करोडो रुपये कंपन्या मोजतात आणि जी व्यक्ती ती ऍड करते ती स्वतः ती वस्तू वापरत नाही. मग मी ऍड करतोय, मी प्रमोशन करतोय, आरसीएम कंपनीच्या प्रोडक्टचे प्रमोशन करतोय, मी हक्कदार आहे त्याचे, मी कमिशन मिळवण्यासाठी. तुम्ही सुद्धा हे करू शकता. अगर आपल्याला म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला जर श्रीमंत होण्याचा कुठला मार्ग असेल तर तो नेटवर्क मार्केटिंग आहे. आणि नेटवर्क मार्केटिंगला तुम्ही सकारात्मक दृष्ट्या बघा, एवढंच मी सांगेन. आणि हा व्यवसाय भविष्याचा आहे, कारण आजच तुम्ही बघताय एक जागा खाली असते तर लाखो मुलं त्या जागेसाठी प्रयत्न करत असतात. मागे झालेली पोलीस भरती पण बघा तुम्ही, किती लाखो मुलं याच्यामध्ये उतरतात.
ठीक आहे, तर नोकरीचा तर विषय संपुष्टात आलेलाच आहे. ठीक आहे, शिक्षण हवं, शिक्षणाची गरज आहे, शिक्षण ही काळाची गरज आहे. पण त्याचबरोबर जर का तुम्ही 20 वर्षाचे आहात, 25 वर्षाचे आहात, 50 वर्षाचे होणारच आहे. काही कॉलेजमधली मुलं आहेत ती शिकता शिकता सुद्धा हा व्यवसाय करू शकतात. काही गृहिणी आहेत घरामध्ये बसतात, घरचं काम करत असतात, त्या सुद्धा फोनवरती करू शकतात. आणि हे पहा, डिजिटल मार्केटिंगचा सर्वांनी फायदा घ्या. तुमच्या नातेवाईकांची लिस्ट बनवा, त्यांना कॉल करा आणि आपल्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगा. तुम्हाला नसेल जमत तर मला कॉन्फरन्समध्ये घ्या, मी त्यांच्याशी बोलतो. एवढा सोपा व्यवसाय आहे. आपल्या लोकांचे पैसे वाचवा शिका बाबांनो. आज तुम्ही घरामध्ये वापरत असलेलं जे मीठ आहे ते मार्केटमध्ये 30 रुपयाचं आहे. आपल्याकडं त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं मीठ 24 रुपये MRP आहे, पण डिस्काउंट आयडी बोलला तर तुम्हाला 18 रुपयाला येतात. ठीक आहे, तर बघा अशा बऱ्याचशा गोष्टी मी आता एवढ्या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. धन्यवाद. जय RCM. आणि बघा, लवकरात लवकर निर्णय घ्या. निर्णय घ्यायला वेळ करू नका, कारण निर्णय जर वेळ झाला तर तुम्हाला काही सांगायची आवश्यकताच नाही. ठीक आहे, चला, धन्यवाद.